नमस्कार सर्व माझ्या गोड ताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. टायमिंग सांगितलं रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि मी बनवत आहे रात्रीचा स्वयंपाक. तर आत्ताच दीपक मार्केटला गेलेला होता आणि वेळेस भाजीला घेऊन आलेला आहे. तर काय काय आणलेलं आहे, इकडं बिनीस आणलेला आहे, हिरवी मिरची आहे, नंतर हे शेवग्याच्या शेंगा पण आणलेल्या आहेत, गाजर आहे आणि दुधी आहे. दुधी तितकी व्यवस्थित वाटत नाही, म्हणजे मार्केटमध्ये ना दुधी असो आणि दोडका असो व्यवस्थित येतच नाही आहे. वरून तर छान दिसतात पण आतमधून एकदम फप्पूस असतात. जसं दाबेन तसं आतमध्ये एकदम हवा भरल्यासारखी असते, व्यवस्थित ते होतच नाही त्याची भाजी. तर बिनीच्या शेंगा वगैरे मी काढले आहेत, म्हणजे जसं आपण खिचडी वगैरे बनवतो त्यामध्ये मी बिनीस टाकून बनवते, खूप छान बनतं. आणि आपण याची भाजी पण बनवतो, खूप छान बनते ते पण. तर इकडं गाजर हे सगळं मला धुवून ठेवायचं आहे. सगळ्या भाज्या मी ताटात ठेवलेल्या आहेत आणि आणि अगोदर मी खिचडीची तयारी करणार आहे. म्हणजे आज ना रात्रीच्या स्वयंपाकामध्ये खिचडीच बनवणार आहे, कारण सकाळचा थोडाफार स्वयंपाक आहे. आणि आज दिवसभर इतकी धावपळ झाली ना, म्हणजे मी आज पापड वगैरे बनवले, यामध्ये भरपूर एरझाऱ्या झाल्या, खालीवरी. त्यामुळे ना पाय पण दुखत आहेत, थकवा पण आलेला आहे. काही स्वयंपाक वगैरे करायचं मन नाही यावेळी. असं वाटत आहे शांत पडून राहावं, ना स्वयंपाक करावं ना जेवण करावं, असं झालेलं आहे. पण आता स्वयंपाक तर सगळ्यांसाठी मला करायचंच आहे, त्यामुळे मी फक्त आता खिचडी बनवणार आहे. जास्ती तामझाम काही यामध्ये करणार नाही, म्हणजे भाजी भाकरी हे ते खूप सारं होतं. तर दीपकला इकडे मी भाज्या दिलीत कट करण्यासाठी आणि तोपर्यंत मी इकडे तांदूळ काढून घेत आहे. म्हणजे तांदूळ एक थोडा वेळ भिजत ठेवणार आहे स्वच्छ धुवून, तोपर्यंत बाकीची तयारी मी करून घेते. म्हणजे बिनीस, कांदा, हिरवी मिरची हे सगळं दीपकला दिलेलं आहे. आणि लसूण आलं हे सगळी पेस्ट बनवायची आहे मला. म्हणजे लसूण सोलायचं काम दीपक करत नाही, त्याला अजिबात लसणाचा वास आवडत नाही. तर लसूण सोलून पेस्ट बनवून घेते, तोपर्यंत तांदूळ भिजत राहतील. आणि भाज्या पण मला सगळ्या स्वच्छ धुवून ठेवायच्या आहेत. म्हणजे छोटी छोटी खूप सारी कामं होऊन जातात, पण आता यावेळेत काहीच करायचं मन नाही आहे माझं. तर आता फक्त मी खिचडी बनवते आणि जोपर्यंत दीपकचे पप्पा येतात तोपर्यंत मी थोडा वेळ रेस्ट घेणार आहे. खूप थकवा आलेला आहे आज. तर इकडं दीपक सगळ्या भाज्या मला कट करून दिलेल्या आहे, तोपर्यंत मी इकडं अद्रक लसणाची पेस्ट बनवून घेतलेली आहे. सगळी तयारी झालेली आहे खिचडीची. कुकरमध्ये मी इकडं 2 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल तांब्यात काढलं, कारण काल मी पापड वगैरे तळलेलं होतं, ते उरलेलं तेल काय करायचं, तर ते मी भाजीत किंवा खिचडीत घेत असते. तर त्यामध्ये टाकलं मी अर्धा चमचा मोहरी. आणखीन दीपक इकडे भाजी कट करत आहे, फोन आलेला त्याच्या मित्राचा, बोलत निवांत त्याची कामं चालू आहेत. तोपर्यंत मी तडक्याची तयारी करून घेते. तर मोहरी टाकली, अर्धा चमचा जिरं टाकलं, छान चटकल्यानंतर मी यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. खडे मसाले टाकू शकता, जसं दालचिनी, लवंग, विलायची हे पण टाकल्यानं मस्त फ्लेवर येतो, एकदम धाबा स्टाईल खिचडी पण तयार होते. पण घरात कुणालाही आवडत नाहीत मसाले आणि खाणं ठीकही नसतं, त्यामुळे नाही टाकली, स्किप केलेलं आहे सगळं. लसूण परतून घेतल्यानंतर मी हिरवी मिरची, कांदा, नंतर गाजर सगळं एकत्रच टाकलेलं आहे. परतून घेऊ. हलकासा कांद्याचा कलर चेंज झाला की त्यामध्ये मी बिनीस टाकलेले आहेत. बिनीस टाकून परतून घेऊ. एकदम छान अशी मस्त खिचडी पण तयार होते. आणि जी मुलं भाजी वगैरे खात नाहीत त्यांच्यासाठी ना खिचडी बनवून द्या, अशा प्रकारे कलरफुल खूप छान बनवून तयार होते. नंतर मी कोथिंबीर टाकलेली आहे. परतून घेऊ. आता टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे. आणि जे टोमॅटो चिरून ठेवले ते शेवटला टाकायचे आहेत. खूप छान खिचडी पण तयार होते. परतून घेऊया. तर फोडणी तयार झालेली आहे. आता यामध्ये टाकूया तांदूळ. तर तांदूळ एक 15 मिनिट भिजलेले आहेत आणि पूर्ण तांदूळ मी टाकणार नाही आहे. यामधले मी थोडेफार टाकलेले आहेत, कारण तांदूळ थोडेसे जास्त भिजवले मी, कारण करायचं मन नव्हतं. ज्या वेळेत करायचं मन नसतं ना काही, त्यावेळेस थोडंसं असं होतं, कमी जास्त होतच असतं. तर थोडेसे तांदूळ मी तसंच ठेवलेले आहेत, म्हणजे आपल्याला पांढरा भात बनवता येईल तसं उचलून फ्रीजला ठेवलं. आणि जितके आता खिचडीला लागणार होते तितके घेतलेले आहेत. फोडणीमध्ये तांदूळ टाकून थोडा वेळ परतून घेतल्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे. म्हणजे तांदूळ भिजलेले आहेत त्यामुळे जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे. तर इकडं तांदळाच्या डबल म्हणजे थोडंसं कमीच टाकलेलं आहे. नंतर टाकूया मसाले. तर इकडं सुहाना मसाला टाकलेला आहे, थोडासा घरकुल मसाला टाकलेला आहे. आणखीन एक मसाला आहे, ते मी करणार आहे आणि शेअर पण करणार आहे, खूप छान बनतो. जसं शाही जिरा, लवंग नाही, शाही जिरा, इलायची आणि दालचिनी याचा मसाला बनतो खिचडीसाठी स्पेशल, खूप छान खिचडी बनते. तर इकडं कुकरात 2 शिट्या आलेल्या आहेत, बघू शकता एकदम परफेक्ट खिचडी बनलेली आहे. तर अगोदर दीपक दिनेशला दिलेलं आहे. दीपकचं काहीतरी येणार होतं कार्ड, ते आलेलं आहे, ते चेक करत आहे. तोपर्यंत इकडे बाबाला, दीपक दिनेशला सगळ्यांना मी जेवायला वाढलेलं आहे. त्यांचं जेवण खाणं झाल्यानंतर मी भांडे वगैरे सगळी क्लीन करून झोपण्यासाठी थोडासा लेट झालेला होता, पण रात्री मला खूप थकवा आलेला होता. सगळी कामं आवरली आणि झोपले. आता टायमिंग सांगितलं सकाळचे 5 वाजलेले आहेत. उठलेले आहे रोजच्या वेळेत, म्हणजे दिनेश कॉलेजला जाणार आहे त्यामुळे थोडंसं लवकर उठलेले आहे. आणि रात्री भांडे वगैरे सगळे क्लीन केलेले होते, म्हणून आता यावेळी झोपीतनं उठल्यानंतर फ्रेश किचन बघायला भेटते आपल्याला. तर आणखीन कोणीही उठलेले नाही, मी उठून एकटी लागत असते माझ्या कामाला. म्हणजे सुरुवात होते किचनपासनं, बाहेरची कुठली कामं मी आवरत नाही, फक्त किचनमधलं झाडणं पुसणं जे करायचं आहे ते करत असते आणि पटकन मी स्वयंपाकाला लागते. तिकडे मी तांदूळ काढून घेतले. कशासाठी तर भिजत ठेवायचं आहे मला. आज ना पापड
कुरडी काहीतरी बनवायचं आहे. तर रात्री तांदूळ भिजत काही ठेवलेले नाही, तर या वेळेमध्ये स्वच्छ धुवून मी भिजत ठेवणार आहे. म्हणजे 8-9 वाजेपर्यंत व्यवस्थित ते भिजले जातील आरामात 3-4 तास. मग आपल्याला पापड बनवायचं आहे, कुरडी बनवायची आहे, काय बनायचं आहे आणि यामध्ये मी रवा पण मिक्स करते. आणि 2 दिवस झालं ना आभाळ येत आहे, म्हणजे तितकं व्यवस्थित ऊन नाही आहे, त्यामुळे करावं की नाही असा विचार येतो. एक वेळा भिजत ठेवलं की मग नंतर त्याचं काय करावं असंही होत आहे. 2 दिवस झालं थोडंसं ऊन ठीक वाटत नाही आहे मला. म्हणजे आता पापड बनवायचे, डाळी-दुळी बनवायचे आणि आभाळ येत आहे, असा प्रकार होत आहे. तर या वातावरणाचं काही नक्की नसतं. जेव्हा कडक ऊन आहे त्यावेळेतच आपल्याला पापड, कुरडी, डाळी-दुळी काय बनवायचं ते बनवून घ्यायचं आहे. जसं उन्हाळा म्हणून हे करू शकत नाही आपण. उन्हाळ्यात हे आभाळ म्हणजे वातावरण चेंज होतं आणि एकदमच उन्हात पाऊस यायला सुरू होतं, असा प्रकार होतो. त्यामुळे विचार करूनच आपल्याला भिजत ठेवायचं आहे. एक वेळा भिजत ठेवलं की मग ते नुकसान पण होणार आहे. म्हणूनच मी रात्री टाकलेलं नव्हतं, पण आता टाकलेलं आहे पाण्यामध्ये. म्हणजे थोडंसं लवकरच मी करायला सुरुवात करणार आहे. आणि रात्री क्लीन केलेली भांडी सगळी मी अगोदर रॅकला लावते आणि जे आता मला स्वयंपाकाला लागणार आहे ते सगळी भांडी मी काढून घेत आहे. म्हणजे कुकर, कढई, जे मला लागणार आहे, चहाचं पातेलं सगळं मी वरच्या साईडला काढून ठेवलेलं आहे. रात्री खूप सारे भांडे झालेले होते, तरी पण सगळे क्लीन केले. किती थकवा येऊ कसं येऊ, रात्रीची जी कामं आहेत ना मी सकाळच्या वेळेला ठेवत नाही, कारण त्यामध्ये भरपूर वेळ जातो. सकाळी आपल्याला रात्रभर ठेवून ते हडकले जातात आणि सकाळी आपल्याला अर्ध्या तासाच्या जागी 1 तास लागतो त्याला. मग आणि सकाळी आपली एक्स्ट्राची कामं खूप सारी होऊन जातात, म्हणून मी कुठलीही कामं रात्रीची सकाळच्या वेळेत करण्यासाठी ठेवत नाही. तर उठल्यानंतर अगोदर फ्रेश झाले आणि हळदीचं पाणी पिलेलं आहे आणि किचनमध्ये झाडू मारून घेतली आणि मग मी स्वयंपाकाला सुरुवात करत आहे. तर कुकरची मला आता एकच लागणार आहे, म्हणजे डाळ यामध्येच लावणारी तुरी डाळ. आणि एक कुकर मी खाली ठेवलेले आहे, म्हणजे किचन काउंटच्या खालच्या कप्प्यामध्ये सगळे भांडी मी ठेवत असते. स्वयंपाक इकडच्या साईडला असतो. म्हणजे सगळे व्यवस्थित ठेवणंही गरजेचं आहे आपल्याला, म्हणजे ते वेळेत आपल्याला पटकन भेटून जावं. आपण इकडे एक तिकडे ठेवलं तर वेळेत सकाळी आपल्याला भेटणारही नाही, असा प्रकार होतो. तर सगळे भांडे अगोदर मी रॅकला लावणार आहे. म्हणजे रात्रभर पूर्ण पाणी निचरा होतं आणि यावेळेस सगळे भांडे मी रॅकला लावत असते. तर भांडे वगैरे रॅकला लावून झालेले आहेत. आता स्वयंपाकाची तयारी करत आहे. तर आज स्वयंपाकामध्ये मी पालकची भाजी बनवणार आहे. म्हणजे काल पालक घेऊन आलेला आहे, पण निवडणं धुणं काहीच केलं नाही. मी म्हणलं तुम्हाला की सगळं स्वच्छ धुवून ठेवणार आहे, पण मी काहीच केलं नाही. खूप थकवा आलेला होता. जी रोजची कामं होती तीच आवरली आणि सगळ्या भाज्या तशाच उचलून मी ठेवलेल्या आहेत. तर असं मी दुपारच्या वेळेस धुवून ठेवेन जसा वेळ भेटेल तसं. तर आता मला पालकची भाजी बनवायची आहे. पालक ही निवडून ठेवलेली नाही आहे. तर आता पालक निवडून भाजी बनवायला मला भरपूर वेळ जाणार आहे. असो आज हरभरा डाळ टाकून पालक बनवणार आहे. खूप छान बनते अशा पद्धतीने. जसं आता खूप साऱ्या मुलांना पालक आवडत नाही, तर ज्यांना पालक आवडत नाही ना ते सुद्धा आवडीनं खातील अशा पद्धतीने. जसं आपण मूग डाळ, हरभरा डाळ टाकून बनवला, खूप छान आणि टेस्टी पालकची भाजी बनवून तयार होते. ज्यांना आवडत नाही ना ते सुद्धा बोटं जाटं जेवण करतील अशा पद्धतीने बनवा. तिकडे हरभरा डाळ मी कुकरला लावलेली आहे. म्हणजे हरभरा डाळ शिजायला थोडासा वेळ जास्त लागतो. कुकरला 3-4 शिट्या येजोपर्यंत आपण दुसरी कामं आवरू. तिकडे मूग जे आहेत ना मी मूग आणून फ्रीजला ठेवत असते. म्हणजे 3-4 दिवस आपण आरामात खाऊ शकतो आणि सकाळी सकाळी हे खाणं ठीकही असतं. म्हणजे ज्यांना म्हणजे रक्ताची कमी वगैरे आहे ते सुद्धा व्यवस्थित होते आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांच्यासाठी तर खूपच फायदेशीर आहे. जसं मूग अंकुरित कडधान्य खाल्ले पाहिजे, जसं मूग असो, हरभरे असो. आपल्याला 1 दिवस अगोदर भिजत ठेवायचं आहे आणि रात्री ते स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्यात गच्च बांधून ठेवायचं. सकाळपर्यंत व्यवस्थित अंकुरित होतात. मूग तरी लवकर होतात, हरभरे थोडासा वेळ जास्त लागतो. पण मूग जे आहे ना एकदम हलके असतात, खाण्यासाठी पचनासाठी खूपच छान असतात. दररोज आपल्याला 1 वाटी अशी मोड आलेली मूग खाल्लीच पाहिजे आणि मी खाते पण, छान असतात. तर इकडं मी मूग अशा पद्धतीनं फ्राय करून देत आहे यांना. म्हणजे यांना कसं असतं ना जायची घाई गडबड असते खूप सकाळी, मग निवांतपणे एक ते खात बसणार नाहीत, तर त्यांच्यासाठी अशा प्रकारे फ्राय करते. तर लसणाचे तुकडे बनवून घेतले, कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलं, मोहरी जिरं टाकलं आणि लसणाचे तुकडे टाकून मी फ्राय करून घेतले. हलकंसं कलर चेंज झाला तर हळदी पावडर टाकलेली आहे आणि हे जे मूग अंकुरित मूग आहेत ते टाकलेले आहेत आणि व्यवस्थित परतून घेऊया कमी गॅसवरती. आणि हिरवी मिरची जर टाकली तर खूपच छान, तर मी इकडं लाल मिरची पावडर टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. परतून घेऊ आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे आपल्याला. एकदम छान असे मऊसूत बनून तयार होतात, खाण्यासाठी तितकेसे चविष्ट लागतात. तर इकडं मुगाची उसळ बनवून तयार झालेली आहे. आता पटकन भाजीची तयारी करू. म्हणजे कुकरला 3-4 शिट्या लागलेल्या आहेत. हरभरा डाळ परफेक्ट शिजलेली आहे. तर हे पालक जे आहे ना निवडण्याचं काम जर काल करून ठेवलं आपण म्हणजे रात्रीच्या वेळेत, तर सकाळी थोडंसं सोप्या पद्धतीनं होतं, पण काल झालेलं नाही. तर आता या वेळेमध्ये मी पालक निवडून घेत आहे. म्हणजे यामध्ये ना खूप सारं गवतच दिसत आहे असलं तसलं. तर एक पालकचं पान मी निवडून काढत आहे आणि अशी कामं सकाळी करत बसतो ना भरपूर वेळ जातो यामध्ये. निवडानिवडीची कामं आणि सकाळी काय स्वयंपाक बनणार आहे हा नियोजन मी अगोदरच करून ठेवते रात्रीच्या वेळेत, की सकाळी उठल्यानंतर मला काय स्वयंपाक बनवायचा आहे, काय भाजी बनवायची आहे.
पण काल थोडासा गोंधळ झाला. दिवसभराची जी कामं आहेत ना त्यामध्ये खूप थकवाही आलेला होता. असो, इकडे पालक जे आहे ना पूर्णपणे निवडून घेतलेला आहे. आता बारीक बारीक याची आपण कट करून घ्यायचं आहे आणि नंतर मी स्वच्छ धुवून घेणार आहे. अगोदर धुवलं तर व्यवस्थित मला कट करता येत नव्हतं, म्हणून मी अगोदर कट करून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे बारीक बारीक मी, आणि याचे पापडं पण खूप छान बनतात. शेअर करणार आहे. म्हणजे आता हे जे पालक आणलेलं होतं पापडासाठीच आणलेलं होतं मी, पापडा टाकून बनवण्यासाठी. पण आज म्हटलं भाजीला काही ऑप्शन नव्हता, तर म्हटलं पालकची भाजी बनवावी. कधी अदलून बदलून केलं ना तीच वस्तू खूप छान लागते. तर पूर्ण पालक जे ना बारीक कट करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि इकडे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे 2 चमचे, आणि इकडे एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. लसूण सोलून ठेचून घेतलेला आहे. कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. नंतर टमॅटोची तर मसाला मी जी बनवलेला होता तो आहे थोडाफार, तेच टाकणार आहे. तुम्ही टमॅटो टाकू शकता किंवा चिंचेचं पल्पसुद्धा टाकू शकता, छान भाजी बनते. तिकडे अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. ते छान चटकल्यानंतर मी कांदा टाकलेला आहे. परतून घेऊ. हलकासा कांद्याचा कलर चेंज झाला की यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे, कोथिंबीर टाकायची. आणि ही जी चटणी आहे ना टमॅटोचा जो मसाला मी बनवला त्याने भाजीला खूपच छान टेस्ट येतो, म्हणून मी 3-4 दिवसाचा एकत्र बनवून ठेवलेला होता. अशा प्रकारे हा मसाला टमॅटोचा बनवून आपण एक 15 दिवस फ्रीजला ठेवू शकता आणि दररोज आपण भाजीमध्ये यूज करू शकता. तिकडे बघू शकता एकदम परफेक्ट हरभरा डाळ शिजलेली आहे. तर थोडंसं गरम पाणी टाकलं, घोटून घ्यायचं आहे, म्हणजे छान एकजीव करून घ्यायचा आहे. आणखीन आवडीप्रमाणे या डाळीमध्ये थोडीशी मूग डाळ टाकली ना आणखीनच टेस्ट बदलतो भाजीचा, खूप छान चविष्ट भाजी बनते. पण मी इकडं फक्त हरभरा डाळ टाकलेली आहे. आणि अशा प्रकारे छान घोटून तोपर्यंत इकडे फोडणी पण बनवून तयार झालेली आहे. आता टाकूया सुके मसाले. सुक्या मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, 1 चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि 1 चमचा मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. आणि आता टाकूया हिरवी मिरचीचा ठेसा, म्हणजे खूप छान टेस्ट येतो भाजीला. तर हिरव्या मिरच्या भाजून मी वाटण करून ठेवलेला आहे. तर इकडे 1 ते 1.5 चमचा हिरवी मिरचीचा ठेसा टाकलेला आहे. परतून घेऊ. आता टाकूया कोथिंबीर. एकदम छान धागा स्टाईल भाजी बनवून तयार होते. आणखीनच आवडीप्रमाणे आपण यामध्ये खडे मसाले टाकू शकता, पण मी कुठलेही खडे मसाले यामध्ये टाकलेले नाही आहेत. एकदम साधी सिंपल भाजी बनवत आहे, पण खूपच टेस्टी भाजी बनलेली होती. तिकडे सगळे मसाले टाकून मी व्यवस्थित परतून घेतलेले. शेवटला कोथिंबीर टाकली आणि जे टमॅटोचा मसाला बनवलेला होता तो टाकलेला आहे पूर्णपणे. आता थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, कारण या मसाल्यामध्ये अगोदरच मी मीठ टाकलेलं होतं आणि डाळीमध्येही हळदी पावडर आणि मीठ टाकून मी घोटलेलं आहे, त्या हिशोबाने मी मीठ एकदम कमी टाकलेलं आहे. आता टाकूया पालक. तर पूर्णपणे 1 पेंडी पालक मी टाकलेली आहे. व्यवस्थित परतून घेऊ. तर बघू शकता पालक पूर्ण एक सुडी टाकलेली आहे, अजिबात दिसत नाही. असं वाटत आहे ना की कोथिंबीर टाकल्यासारखं, पूर्ण विरघळून जाते. जसं फोडणीमध्ये आपण पालक टाकून परताय सुरू केलं ना तसं ती छान व्यवस्थित वापरली जाते आणि एकदम कमी होते. तर इकडं मसाला जास्त दिसत आहे, पालक अजिबात दिसत नाही, पण खूपच टेस्टी भाजी बनते. ज्यांना पालक खायला आवडत नाही ना, म्हणजे मुलांना पालक खायला आवडत नाही, तर अशा प्रकारे भाजी बनवून द्या, बोटं चाटत जेवण करतील. खूप छान आणि टेस्टी भाजी बनवून तयार होते. तर इकडे डाळीमध्ये मी आणखी थोडंसं गरम पाणी टाकलेलं आहे आणि ही जी डाळ आहे मिक्स केलेली ती आता यामध्ये ॲड करायची आहे. तर पूर्णपणे इकडे हरभरा डाळ टाकलेली आहे. छान मिक्स करून घेऊ. आवडीप्रमाणे गरम मसालाही टाकू शकता. मी फक्त सुहाना मसाला टाकते, जास्त मसाले मी टाकत नसते. असं म्हणतात की मसाले जास्त खाऊ नये, ठीक नसतात, त्यामुळे खडे मसाले पण मी स्किप केलेले आहेत. आणि तर थोडासा सुहाना मसाला टाकलेला फक्त अर्धा चमचा. छान मिक्स करून घेऊ आणि झाकून ठेवूया. आणि आता कणिक मळून घेते. आणि मॉर्निंगची कामं तर आणखीन काहीच झालेली नाही. उठल्यानंतर अगोदर किचनपासून सुरुवात होते. किचनची साफसफाई आणि स्वयंपाक झाला की मग माझी बाहेरची कामं चालू होतात. झाडणं, पुसणं, अंगणाची साफसफाई, झाडांना पाणी देणं, हे सगळं झालेलं आहे. आणि भात, चपाती, भाकरी हे पण सगळंच बनलेलं आहे, म्हणजे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. आणि बाबांचा आवरलेले टायमिंग सांगितलं तर सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. दीपक देवपूजा करत आहे, म्हणजे मला पापड बनवायचे आहेत आज पण, त्यामुळे दीपकला म्हणलं की देवपूजा वगैरे करून घे, तोपर्यंत मी पीठ शिजवून घेते, कारण नंतर खूप ऊन होत आहे. उन्हामध्ये घालणं थोडंसं तगमग होत आहे, म्हणून म्हटलं थोडंसं लवकर आवरावं. तर दीपक देवपूजेचं काम करत आहे, तोपर्यंत मी इकडे बाबांना जेवायला वाढत आहे. दीपकला पण ताट लावत आहे. जसं पूजा झाली, जेवण करेल तसं मी पटकन पीठ वगैरे शिजवून घेते, म्हणजे थोडंसं लवकर आवरले ना तर उन्हामध्ये आपल्याला जास्त धावपळ होत नाही आहे. रोजची देवपूजा झालेली आहे. तुळशीपूजन, उंबरापूजन, पूजेचं काम झालेलं आहे. वातावरण पण खूप छान झालेलं आहे, छान ऊन आहे. तर थोडंसं लवकरच मी पीठ शिजवणार आहे, म्हणजे कुरडी बनवायची आहे मला. कुरडीसाठी थोडंसं ऊन जास्त लागतं, लवकर वाळत नाही, जाड असते ते. आणि कांदे घेऊन आलेत, हे आत्ता आलेले होते. असं म्हणत होते सकाळीच आज कांदे विकायला आलेले होते, तर एक पोतं घेऊन आलेत. म्हणजे यामध्ये 50 किलो कांदे असतात. ते कांदे पण निवडून ठेवायचे, म्हणजे आज दिवसभराची जी कामं आहेत ना ते सुरुवात झालेली आहे. आज कितीही कामं करा सरणार नाहीत. कांदे
कांदे निवडून ठेवायचे आहे. हरभरे धुवायचे आहेत. हरभरे ही रात्रीच घेऊन आलेले आहेत की ते तर अर्धा क्विंटल आहेत. तर सगळे हरभरे बाहेर आणून ठेवायला लावलेत आणि पातेले आणि बकेटं सगळे बाहेर आणून ठेवले. म्हणजे एकत्रच पूर्ण हरभरे जे आहेत ना पाण्यात आपल्याला घालून 1 तासभर ठेवायचं आहे. म्हणजे हरभरे व्यवस्थित फुलले जातात आणि सगळे एकत्रच पाण्यात टाकलो तर व्यवस्थित ते फुलले जातात. नाहीतर काय होतं ना मागं पुढं केलं तर ते व्यवस्थित होणार नाही, टायमिंग पण आपल्याला समजणार नाही. तर कशा पद्धतीने मी हरभरे वगैरे भिजवले, डाळ कशा पद्धतीने केली पूर्णपणे शेअर करणार आहे. पण सगळे याच व्हिडिओ दाखवेन तर व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून या व्हिडिओला मी 2 भागात डिवाईड केलेला आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बघा की हरभरा डाळ मी कशी बनवली. म्हणजे तयारी खूप असते, डाळ बनवायला वेळ लागत नाही किंवा त्यामध्ये जास्त तामझाम नसतं. पण जे हरभरे असतात ना ते तयार करण्याचं जे प्रोसेसिंग असतं ते मेन असतं. हरभरे व्यवस्थित तयार केलो आपण डाळीसाठी तर डाळ जी आहे ना परफेक्टच बनते. परत मला कांदे पण निवडून ठेवायचे आहेत. म्हणजे तिकडच्या जी एक्स्ट्राची किचन आहे त्या किचनमध्ये मी सगळे कांदे निवडून ठेवणार आहे. परत हरभरे जे आहेत ना ते अगोदर मी भिजत ठेवणार आहे. मग हरभरे भिजत राहिले तासभर तोपर्यंत मी कांदे वगैरे निवडणार आहे. कारण घरभर पोते पोते पसारा पसारा असा झालेला आहे. तर आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.